नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कर्नाटका स्टाईल सांबार। हे सांबार आपण रेस्टॉरंटमध्ये खातो किंवा साऊथमध्ये खातो। ह्याची चव अगदी आंबट, गोड आणि तिखट अशी असते। हे आपण इडलीसोबत खाऊ शकतो। तर ह्यासाठी जो मी इथे सिक्रेट मसाला शेअर केला आहे त्याप्रमाणे तुम्ही करून पाहिलंत ना तर तुमचं सांबार खूप छान होईल आणि चवीलाही अगदी मस्त लागेल। आणि त्याचप्रमाणे आपण हा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो। भातासोबत जर तुम्ही हे सांबार खाल्लत ना तर तुम्हाला भाजीचीही काही आवश्यकता लागणार नाही। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। सांबार बनवण्यासाठी मी इथे मँगलोरची काकडी घेतली आहे। ही तुम्हाला लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल। त्याचे आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे तुम्ही छोटे छोटे तुकडे करू शकता। आणि आता आपण ही काकडी एका कढईत पाणी घेऊन ह्याला वाफ द्यायची आहे। त्यासाठी मी इथे पाव चमचा हळद घेतली आहे आणि पाव चमचा मीठ घातलं आहे। आता ही ह्याला आपण थोडं वाफवून घेऊया। जवळजवळ 7 ते 8 मिनिटात ही काकडी पटकन वाफवून तयार होते। अशा प्रकारे आपल्याला या प्रकारे आपल्याला ही काकडी वाफवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे एका फोडणीच्या पात्रामध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यात 3 चमचे चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा धने आणि 1 चमचा जिरं, हे सगळं मी या फोडणी पात्रात हे सगळे डाळी आणि जे आहे ते सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला अगदी हलक्या सोनेरी रंगावरती। हा सिक्रेट मसाला आहे, तुम्ही ही स्टेप चुकवू नका। अशा प्रकारे जर आपण घरगुती मसाला करून त्यात घातला ना त्याची चव खूप छान येते। त्यानंतर मी ते 4 ते 5 लाल मिरच्या घेतल्या आहेत, त्याही त्याच्यासोबत आपण भाजून घ्यायच्या आहेत। हा अशा प्रकारे जो सांबार मसाला आपण घरी बनवला ना त्याला खरंच खूप वेगळीच चव येते रोजच्या सांबारपेक्षा। त्यामुळे तुम्ही ही स्टेप चुकवू नका, खूप मस्त लागतं ह्याची चव। आणि त्यानंतर मी ह्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत, ते याच्यासोबत आपण भाजून घेऊया चांगले। हे सगळं आपण मीडियम गॅसवरतीच भाजायचं आहे आणि जास्त करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर त्याला खूप कडवट चव येईल। आणि हे सगळं आपण आता मिक्सरला लावायचं आहे। त्याच्यामुळे आता मी हे मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं आहे। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे आपलं ओलं खोबरं। जवळजवळ अर्धा वाटी मी खोबरं घेतलं आहे। त्यात थोडी हळद घेतली आहे, चिंच घेतली आहे 2-3। आता हे सगळं मिक्स करून आपण मिक्सरला बारीक करायचं आहे ह्याचं वाटण। आणि त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं। आणि त्यानंतर मग जी आपण काकडी शिजवून घेतलेली त्यात मी जवळजवळ पाव चमचा तुरीची डाळ कुकरला लावून घेतली आहे, ती ह्याच्यामध्ये ॲड करते। आता हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला। तुरीची डाळ जर तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण त्यानेही टेस्ट खूप छान येते। म्हणून तुम्ही नक्की ती डाळ एकदा वापरून बघा। आणि जो आपण मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आहे तो मी यात घालते आहे। जवळजवळ 3 ते 4 चमचे मी हा मसाला इथे घातला आहे। आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या डाळीसोबत आणि या काकडीसोबत। हे सगळं मिक्स झालं आहे। बाकी कुठलाही मसाला वापरण्याची काही गरज नाही आहे, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये लाल मिरच्या घातल्या आहेत। त्यानंतर मी यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपण गूळ पण घालायचं आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्याला आंबट गोड चव येते। आणि जर आपल्याला वरून फोडणी द्यायची असेल देणार आहे त्यासाठी मी जिरं घातलं आहे, 2 ते 4 लाल मिरच्या घातल्या आहेत आणि काही कढीपत्त्याची पानं घातली आहेत। आणि हिंगही घालायचं आहे थोडं। अशा प्रकारे तुम्ही ही फोडणी आपल्या सांबारवरती घातली ना त्याला अजून चांगली टेस्ट येईल। सांबारही खूप छान लागेल, त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा। आणि त्यानंतर मी थोडी कोथिंबीर घातली आहे। आणि अशा प्रकारे आपलं कर्नाटका स्टाईल सांबार रेडी आहे। तुम्ही ही सिक्रेट मसाला हा नक्की वापरून असे सांबार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल।
सगळ्यांना ह्याची टेस्ट खूप आवडेल नक्की. आणि तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता, इडलीसोबत खाऊ शकता, मेदूवड्यासोबतही खाऊ शकता. खूप छान लागेल. आपल्या रोजच्या सांबारापेक्षा ही वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की हे फॉलो करा आणि कसं झालं ते मला नक्की कळवा. आणि त्यासाठी माझं चॅनल लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.